उद्योग तारा पुरस्कार क्रमांक 5 कडे हा पुरस्कार जातोय राजाराम फुले यांना। त्यांच्या कोणती इंडस्ट्री आणि तिचा प्रवास कसा आहे हे एबी मधनं जाणून घेऊया। श्री राजाराम सावता फुले यांचं नाव मौल्यवान धातू रिफायनरी मशीन्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात प्रचंड आदरानं घेतलं जातं। त्यांची राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रेशियस मेटल रिफायनरी मशीन्स बनवण्याच्या क्षेत्रात भारतातील एक अग्रगण्य कंपनी समजली जाते। शालेय शिक्षण झाल्यावर राजेशजी सोलापूरहून मुंबईत आले आणि जवळपास 7 वर्ष त्यांनी याच क्षेत्रात नोकरी केली। ती करत असतानाच त्यांनी या कामात लागणाऱ्या मशिनरींचं संपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात केलं। या दरम्यान त्यांना कंपनीच्या कामासाठी देशाबाहेर जाण्याची संधी मिळाली। देश परदेशातील ग्राहकांना नक्की कशाची गरज आहे या गोष्टीचा अभ्यास केल्यावर या क्षेत्रातच व्यवसाय करण्याबाबत जेव्हा त्यांना पूर्ण आत्मविश्वास निर्माण झाला तेव्हा त्यांनी प्रथम स्वतःची एक 6 जणांची टीम बनवत 2007 साली छोट्या स्वरूपात या व्यवसायाला सुरुवात केली। सुरुवातीपासूनच उत्तम प्रतीचे प्रॉडक्ट निर्माण करण्यासोबत राजाराम फुले आणि त्यांची टीम ग्राहकांना विक्रीनंतर लागणाऱ्या उत्कृष्ट सेवा देखील देऊ लागले। त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आणि परिणामी कंपनीचा झपाट्याने विस्तार होत गेला। 2012 साली राजेश एंटरप्राइजेस या नावानं राजाराम सरांनी कंपनी रजिस्टर केली। त्यानंतर जेमतेम 10 वर्षातच कंपनीचा विस्तार देश विदेशातही जबरदस्त वाढत गेला आणि 2022 साली हीच कंपनी त्यांनी राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये रूपांतरित केली। सुरुवातीला फक्त 400 स्क्वेअर फूट मध्ये असलेली ही कंपनी आज 60,000 स्क्वेअर फूट मध्ये वसई पूर्व येथील कामन या ठिकाणी विस्तारलेली आहे। कंपनीची 185 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची टीम देश परदेशातील अनेक ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवत आहेत। या क्षेत्रातील संपूर्ण कामकाजासाठी लागणारे सर्व प्रकारचे लायसन्स कंपनीच्या नावे रजिस्टर आहेत। त्यामुळेच आज कंपनी आत्मविश्वासानं जागतिक स्तरावर उंच उंच भराऱ्या घेत आहे। आज ती भारतातील मौल्यवान धातू म्हणजेच प्रेशियस मेटल रिफायनरिंग मशीन्स बनवणारी एक प्रमुख निर्माती कंपनी आहे। नुकतेच त्यांनी भारतातील सर्वात मोठे 1000 किलो कॅपॅसिटीचे प्रॉडक्ट बनवून एक्सपोर्ट केले आहे। ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। गुणवत्तेच्या बळावर आज राजाराम फुले यांनी मौल्यवान धातू शुद्धीकरण या उद्योगात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवलंय। त्यांच्या उत्पादनांमध्ये 1 किलो ते 1000 किलो क्षमतेचे गोल्ड आणि सिल्व्हर शुद्धीकरण मशीन्स, इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, हॉल मार्किंग सेटअप आणि या क्षेत्रात लागणाऱ्या विविध औद्योगिक उपकरणांचा समावेश आहे। आज राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंगचा जागतिक विस्तार USA, UK, युरोप, कॅनडा, मलेशिया, दुबई, सौदी अरेबिया, टांझानिया, कतार, नायजेरिया, इराण, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, बांगलादेश आणि नेपाळ अशा आणखीन 39 देशांपर्यंत पोहोचला। येत्या 2 वर्षांमध्ये 100 पेक्षा जास्त देशांमध्ये व्यवसायाचा विस्तार करत असताना कंपनीला जगातील या क्षेत्रातील प्रथम क्रमांकावर नेण्याचं त्यांचं व्हिजन आहे। राजाराम फुले यांनी राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीला स्वकष्टानं आणि कर्मचाऱ्यांसोबत एक ग्लोबल लेव्हलवरची कंपनी बनवली आहे। श्री राजाराम फुले यांच्या या उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कामगिरीसाठी महाराष्ट्र बिझनेस क्लब प्रस्तुत उद्योग गर्जना 2025 या सोहळ्यात त्यांना उद्योग तारा या सन्माननीय पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे।
महाराष्ट्र बिझनेस क्लब यांचं मी खूप खूप आभारी मानपूर्वक अभिवंदन करतो. माझं नाव राजाराम सावता फुले. माझं लोकेशन महाराष्ट्रामध्ये सांगोला, गाव माझं खवासपूर. जेव्हा मी मुंबईला आलो होतो माझ्यापाशी काही नव्हतं. माझ्याकडे बसचं तिकीट काढण्याची क्षमता नव्हते. त्यावेळी माझी बहीण आणि माझे भावजे मला मुंबईला घेऊन आले. माझी परिस्थिती पूर्णपणे मायनस होते. शायद मी काय व्हिडिओज आणि फोटो दिले होते प्रेझेंटेशन साठी, म्हणजे मी त्या परिस्थितीमधून इथे आलो. पण याच्यामध्ये माझ्या जीवनामध्ये काय ठराविक लोक आहेत जे माझ्या जीवनाचे काही पिलर आहेत. त्याच्यामध्ये एक आहे माझी जीवन संगिनी, माझी वनिता, माझी वाईफ आणि लाईफ. दुसरे व्यक्ती माझ्या लाईफ मध्ये म्हणजे दोन मजबूत खांदे, महेश माली, अमोल बनसुडे आणि प्रियंका माली. त्याच्यावर माझे ब्रदर अतुल फुले आणि माझी अजून टीम आहे. अप्रॉक्सिमेटली 30 ते 40 टीम आहे माझी, जे पिलर आहेत. मी जेव्हा इथे मुंबईमध्ये आलो होतो तेव्हा माझी सॅलरी फक्त 1800 रुपये होती, जॉईनिंग सॅलरी. आणि आज मी स्वतःहून 40 लाख रुपये मंथली सॅलरी पे करतो. माझी जर्नी फार मायनस आहे. माझे वडील शेतकरी आहेत. आमच्या खानदानामध्ये आमच्या ह्याच्या सर्वांमध्ये बिझनेस कोणीच करत नाहीये. पण मी ज्यावेळी मुंबईला आलो तर मला असं वाटलं की जीवनामध्ये एक गोल असावा, जीवनामध्ये एक विजन, जीवनामध्ये एक मिशन असावे. त्याच्यावर तुम्ही एकदम प्रॉपर फोकस केला तर सर्व काही पॉसिबल आहे. माझी जर्नी जी आहे 1800 जी माझी फर्स्ट सॅलरी आणि माझी रिझाईन आहे 8500. त्याच्यानंतर मी छोटीशी फर्म स्थापना केली आणि हळूहळू मी नॉलेज घेत ऑल ओव्हर इंडिया आणि आता 40 देशामध्ये मी सप्लाय केलेले आहे. त्याच्यामध्ये US, UK, लंडन, कॅनडा, दुबई, ऑलमोस्ट टॉपेस्ट कंट्रीमध्ये, युरोपमध्ये सुद्धा मी सप्लाय केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मोठं प्राधान्य आहे माझ्या टीमचं, माझ्या पिलरचं. आणि मला असं वाटतं की मराठी माणूस ऑब्विसली पुढे जाऊ शकतो, फक्त माइंडसेट. जसं आता सांगितलं, जसं गुजराती, मारवाडी जे काही लोक आहेत ते आपल्या समाजाला, आपल्या लोकांना घेऊन पुढे धावतात. तसंच आपल्या मराठी लोकांनी सुद्धा सर्वांना प्रेरणा देऊन, सर्वांना प्रत्येकाला संगती घेऊन, संगत घेऊन आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊन चालायला हवे. आणि आपल्या मराठी माणसाची जी सोच आहे ते सोच बदलायला हवे. ते पॉसिबल आहे, कारण मी बघतो आपला मराठी माणूस रिस्क घेत नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही कॅल्क्युलेशन रिस्क घेऊ शकता आणि कॅल्क्युलेशनच्या रिस्क मध्ये तुम्ही जर पुढे येऊन वाढाल आणि तुम्ही मेहनत कराल तर ऑब्विसली तुम्ही फते कराल. एवढी माझा वैयक्तिक नॉट ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणजे माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, पण मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे की पक्का आपल्या जीवनामध्ये एक प्रॉपर गोल असावा आणि एक फोकस असावा त्याला. म्हणजे जेव्हा आपण एक गोल बनवल्यानंतर त्याला फोकस कमीत कमी 5 ते 7 वर्ष आपल्याला त्याच्यावरती गोलवरती चांगला फोकस करावा लागेल आणि ऑब्विसली तुम्हाला त्याचं फळ भेटणारच. तर थँक्यू व्हेरी मच. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. मला एक महाराष्ट्र क्लबनी जी संधी दिली या प्लॅटफॉर्मवरती आणि त्याच्यात थँक्यू, स्पेशल थँक्यू महेश सरांचं, महेश चव्हाण सरांनी जी मला इथं बोलवलं आणि प्राधान्य दिलं आणि अभिनंदन, मी तुमचं स्पेशली अभिनंदन करतो सर. थँक्यू व्हेरी मच.